पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिब्बेवाडी पोलिसांच्या ताब्यात. चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद. फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस. सिद्धार्थ शिरसाटांचं उत्पन्न 59 लाख रुपये असताना 67 कोटींचं हॉटेल कसं खरेदी केलं? विट्स हॉटेलचं 5 पार्टनर कोण? जाहीर करा. सिद्धार्थ शिरसाटांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवत अंबादास दानवेंचा दावा. अंबादास दानवेंनी दलाली करू नये. हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाटांचा पलट. एनडीए सोबत युती करणं आमची चूक होती. संधी मिळेल त्या दिवशी एनडीएला सत्तेतून बाहेर काढू. महादेव जानकरांचा इशारा. नीरज चव्हाणच्या घरातून शशांक लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल, 1 लॅपटॉप जप्त. निलेशची बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांच्या ताब्यात. पिंपरी चिंचवडमधील घरी झाडाझडती. वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रुपये रोख मागितले. पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा. पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी. देशात 24 तासात 685 नव्या रुग्णांची नोंद. एकूण रुग्णसंख्या 3395 वर, तर 4 मृत्यू. एनआयए कडून दिल्ली, मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात छापा. काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानसह गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये नागरी संरक्षणाचं मॉक ड्रिल. शत्रूची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची परिस्थिती चित्रित. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनही वाजवले. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामासाठी मुंबईत लिलाव. प्रदीप नरवाल अनसोल्ड, तर पवन सेहरावत, फजल आत्रचलीला कमी बोली. गुजरात जायंट्सकडून इराणच्या मोहम्मद रेजासाठी सर्वाधिक 2.23 कोटींची बोली.